नमस्कार बालमित्रांनो, मागच्या वेळेला आपण पाहिलं की राम लक्ष्मण सीता हे वनात जाण्यासाठी महालाच्या बाहेर पडले. हा आपला रामलल्लाचा 8वा भाग आहे. 8वी मालिका सुरू करतोय आज. पण खरं सांगू का बालमित्रांनो, आज मला जसं तुम्हाला सांगायला नेहमी करता उत्साह वाटत होता तसा आज मला उत्साह वाटत नाहीये. कारण आपले रामलल्ला आज वनामध्ये जाणार आहे असं आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे आज तर मला बसावं सुद्धा वाटत नाही. पण जी सत्य घटना घडलेली आहे आणि त्याच्यातून काहीतरी काहीतरी चांगलं होणार आहे ह्या उद्देशाने मी आज ती माझं कर्तव्य समजते आणि तुमच्यापर्यंत ती ही गोष्ट पोहोचायलाच पाहिजे की नाही. काय काय घडलेलं आहे भगवंताच्या जीवनामध्ये आणि तरीही ते कसे सगळे उच्चस्थानी आहेत हे तुम्हाला समजायला पाहिजे, म्हणून मी आज तुम्हाला पुढचा भाग सांगते. तर राम लक्ष्मण सीता महालाच्या बाहेर आले निघण्यासाठी. बाहेर सुमंत रथ घेऊन उभे होते आणि त्यांच्याबरोबर सगळी जनता, पूर्ण अयोध्या नगरी आपल्या कुटुंबासह तिथे हजर होते. आणि सतत हजर होते म्हणजे काय करत होते, ते काही त्यांना विदा करायसाठी, निरोप द्यायसाठी उभे नव्हते. ते सारखे आक्रोश करत होते. म्हणत होते, आल्याबरोबर राम आणि ते दिसल्याबरोबर म्हणले श्री रामचंद्र की जय ही घोष सुरू केला आणि दशरथाबद्दल निषेध व्यक्त करू लागले की धिक्कार असो महाराज दशरथाचा आणि राणी कैकेयीचा धिक्कार असो. आणि सारखं म्हणले की हे रामा, तू जाऊ नकोस, तू वनात जाऊ नको, तू जाऊच शकत नाही, आम्ही तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. सगळी अयोध्या नगरी तुझ्याशिवाय म्हणजे अगदी मृत वाटेल. सगळे अयोध्या नगरी राज्य म्हणून राज्य राहणार नाही. तर हे प्रभू, हे रामा, तू जाऊ नको, असं सारखं सगळेजण आक्रोश करत होते. आणि शेवटी 1-2 जण त्यांचे जे ग्रुपमधले, त्या पूर्ण जनतेमधले जे कोणी लीडर असतील ते पुढे आले आणि म्हणाले की हे रामचंद्रा, तुम्ही जाऊ शकत नाहीत आम्हाला सोडून, आणि आपण काय करू की आपण त्या दशरथाबद्दल, त्या राजाबद्दल, महाराजाबद्दल आपण विद्रोह करू, आपण युद्ध करू, आम्ही तुमच्याकडून आहोत सगळेजण, तुम्ही जायचं नाही. हे सगळं ऐकताना रामाला खूप राग आला आणि ते क्रोधाने म्हणाले, काय म्हणालात तुम्ही? विद्रोह करू, युद्ध करू, कोणाबद्दल? जनता म्हणाली, अहो त्या अन्यायी राजाबद्दल, महाराजाबद्दल आणि त्या राणी कैकेयीबद्दल. मग तर अजूनच राग आला रामाला आणि म्हणाले की का, अरे तुम्हाला एवढं पुत्रव्रत त्यांनी प्रेम केलेले पुत्रासारखं सगळ्या तुमच्या जनतेला, आणि त्या राजाबद्दल असा विद्रोह करत तुम्हाला लाजा नाही वाटत थोडे सुद्धा? अरे माझ्यासारखा पुत्रप्रेम त्यांना इतकं आहे माझ्याबद्दल, आणि धर्मासाठी, सत्यवचनासाठी, दिलेलं वचन निभवण्यासाठी ते माझ्यासारख्या पुत्राचं प्रेम बाजूला ठेवून बलिदान करायला निघालेले, ह्या पुत्राचं प्रेम बलिदान करायला निघालेले. आणि तुम्ही असं म्हणताय? उलट तुमचीच आता वेळ आहे की आपल्याला इतके दिवस पित्याप्रमाणे त्यांनी हे केलंय, तर तुम्ही सुद्धा पुत्राप्रमाणे त्यांना सांत्वना दिली पाहिजे आणि माझं कर्तव्य मला पूर्ण पार करू दिलं पाहिजे. मी सुद्धा माझं पुत्र कर्तव्य म्हणून मी हे कर्तव्य पार पाडत आहे. तर आता तुम्ही मला आनंदाने विदा करा आणि मला निरोप द्याच्या आनंदाने, तर मी वनामध्ये जाऊ शकेल आणि त्यांचं वचन पाळू शकेल. आणि अजून एक सांगायचं तुम्हाला की जेव्हा माझा भाऊ भरत येईल तर त्याला सुद्धा माझ्यासारखंच प्रेम द्या तुम्ही आणि त्याला सुद्धा राज्यकारभार करण्यासाठी मदत करा. तर आता निघतोय आम्ही, नमस्कार, असं म्हणून सगळ्यांना त्यांनी हे केलं आणि निघाले. सुमंतांनी रथ चालू केला की त्या रथामागे जनताही ऐकणार नव्हतीच. ते म्हणले, नाही, आम्हाला असं जमणारच नाही, आम्ही तुमच्या मागे येणार. आणि असं करत सुमंत रथ चालवत होते. त्याच्या रथामध्ये 3 जण बसलेले होते, राम लक्ष्मण सीता. रथ पुढे चालू होता. सगळी जनता रथाच्या मागे आक्रोश करत होते, जाऊ नका राम, तुम्ही जाऊ नका. पण राजालाही माहित होतं की ही लोक कोणी ऐकणार नाहीत, हळूहळू थकतील आणि जातील असं त्यांना वाटलं होतं. पण नाही, जनतेने खूप मनापासून प्रेम केलेलं होतं भगवंतावर, ह्या श्रीरामावर. रथ चालू होता पुढे आणि मागे जनता, सगळे अयोध्या नगरीची जनता त्यांच्या मागे धावत होते, पळत होते.
आता धावता धावता खूप रथ पुढेही गेलेला होता. आता सूर्यास्ताची वेळ झालेली होती. अंधार पडू लागलेला होता सगळीकडे. एक नदी दिसली होती. भगवंत म्हणाले, राम म्हणाले की जनता आता तुम्ही थांबा, आता तुम्ही माघारी जा. अरे कुठपर्यंत तुम्ही आमच्या मागे धावणार आहेत असे? ते म्हणले आम्ही 14 वर्ष तुमच्या मागे धावणार आहेत. तुम्ही जिथे जाल तिथे आम्ही तुमच्या बरोबर येणार आहे. तुम्ही म्हणाल इथे आपण आपली राज्य स्थापना करू, तर आपण इथे राज्य निर्माण करू. आम्ही तुम्हाला आमचा राजा मनापासून मानलेलंच आहे. त्याला राज्याभिषेक करायची गरज नाही. तुम्ही जिथे राहाल तिथे आम्ही सुखाने राहू. मग राजाला वाटलं हे लोक काही ऐकणारे नाहीयेत. मग ते म्हणले ठीक आहे, आता अंधार पडलेला आहे, इथे एक नदी दिसतीये समोर आपल्याला, तर आपण ह्या नदी किनारी आजची रात्र आपण इथे सगळेजण आराम करूया आणि उद्या सकाळी काय ते बघू. असं म्हणून त्यांनी सगळ्या लोकांना तिथे हे केलं. सुमंतांनी रथ लावला, घोडे उतरून ठेवले आणि सगळेजण आता दिवसभर बिचारे हे लोक, जनता ही सगळी दिवसभर राजमहालाच्या बाहेर उन्हातानात उभे होते आक्रोश करत सारखे. नंतर सारखं त्यांच्या मागे, रथाच्या मागे धावून धावून खूप थकले होते. त्यांना आज कशातच शक्ती नव्हती, पण आनंद होता. काय आनंद होता की आज आपण श्रीरामाबरोबर इथे झोपणार आहोत. आपण आपल्या सोबत राम आहे असं म्हणून ते झोपले आणि त्यांना गाढ झोपी गेले. त्यांना झोपा लागल्या. पण श्रीरामाला झोप येत नव्हती. ते सारखं चिंता करत होते काय करावं, आणि सगळ्यांच्या बरोबर तेही पहुडले होते, झोपले होते, पण त्यांना झोप येत नव्हती. मग त्यांनी उठून बघितलं की सगळी जनता झोपलेली आहे. मग त्यांनी बाजूलाच आपल्या झोपलेल्या सीतेला हळूच उठवलं. नंतर सुमंतांना उठवलं आणि लक्ष्मण तर पहारा देत जागाच होता. मग हे सगळ्यांनी त्यांनी रामाने सांगितलं की सुमंत, आता तुम्ही न हळूच आवाज न करता हे घोडे रस्त्यालगत घेऊन चला. मी आणि लक्ष्मण हा रथ ओढत तिथपर्यंत रस्त्यापर्यंत घेऊन येतो आणि ही जनता सगळी झोपलेली आहे, आपल्याला हे कधीच जाऊ देणार नाहीत, तर त्याच्यामुळे आपण हे झोपलेले असतानाच त्यांना निघून जावं लागणार आहे. आणि त्यांनी त्या सगळ्या जनतेला नमस्कार केला, मनोमन त्यांची क्षमा मागितली की तुमच्याशी आज मी तुम्हाला न सांगता तुमचं खोटं बोलून मी इथून निघून चाललो आहे, पण मला पर्याय नाही आहे, मला जावं लागणार आहे, माझ्या पित्याची आज्ञा मला मोडायची नाहीये असं म्हणून त्यांनी सगळ्यांनी केलं. आणि हळूच पावलांनी सगळेजण आपल्या रस्त्यालगत गेले आणि मग सुमंतांनी पुन्हा घोडे वगैरे सगळं बांधून रथ तयार केला आणि हे तिघजण त्याच्यामध्ये बसून रस्त्याने निघाले. आता बरंच चालल्यानंतर एकदम अचानक सुमंत थांबले. राम म्हणाले काय झालं, तर म्हणाले की आता तुम्हाला सगळ्यांना इथेच उतरवावं लागणार आहे, इथे उतरून जा तुम्ही. का, तर म्हणे आता ही अयोध्येची सीमा इथे संपलेली आहे, आता इथून अयोध्या पुढे नाहीये, तर तुम्हाला इथे उतरावं लागणार आहे. मग हे सगळेजण उतरले खाली आणि राम बघा किती निष्ठावंत तिथे गेले आणि ज्या कर्म आपली जी जन्मभूमी, जी कर्मभूमी आपली सगळी आहे त्या भूमीला त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाले की माय, तुझ्यापासून आता मी 14 वर्ष दूर चाललेलो आहे, तर माझ्या सगळ्या राज्याकडे, माझ्या ह्या सगळ्या जनतेकडे लक्ष दे. असं म्हणून त्यांनी नमस्कार केला त्या भूमीला. आपली माती उचलली, आपल्या कपाळाला लावली आणि थोडीशी माती आपल्या शैल्यामध्ये घेऊन ते आठवण म्हणून घेऊन गेले की मला परत यायचं आहे 14 वर्षांनी. तर असं म्हणून ते निघाले. थोडेसे वनामध्ये पुढे चालत 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 गेले आणि एक वनामध्ये तिथे मग हे 4 जण म्हणजे हे 3 जण आणि सुमंत आणि मग लक्ष्मणाने तिथे थोडंसं झाडाच्या खाली एक जागा पाहून वगैरे रामाला तिथे स्वच्छ करून दिलं आणि राम आणि सीता तिथे बसले. आता हे काय होतं ते वन, म्हणजे ते एक आदिवासी निषाद राजा म्हणून होता, तर त्यांचं सीमा तिथून चालू होत होती त्या राज्याची. तर ते आदिवासी गाव, छोटंसं गाव आणि तिथले छोटेसे म्हणजे कमी लोक खूप आणि आदिवासी होते, त्याच्यामुळे थोडेसे अडाणी होते पण खूप प्रेमळ होते, खूप भक्तिवाले होते. आणि तो जो निषाद राजा होता तर तो आश्रमातला रामाचा मित्र होता. आश्रमामध्ये ते शिकायला त्यांच्या बरोबर होते आणि तिथे त्या सीमेवर संरक्षण करण्यासाठी जे बसलेले ते संरक्षक त्यांनी पाहिलं आणि त्यांनी पळत पळत जाऊन आपला राजा निषाद यांना सांगितलं की राजा महाराज, आणि 2 धनुर्धारी युवक दिसत आहेत आणि त्यांच्याबरोबर एक स्त्री पण आहे
आणि त्यांनी भगवे वस्त्र घातलेले, धनुष्यबाण वगैरे त्यांच्याबरोबर आहे, पण ते तिथे बसलेत आपल्या सीमेमध्ये येऊन. मग त्यांनी विचारलं की कोण, तुम्ही विचारलं नाही? ते म्हणले आम्ही नाही विचारलं, पण जो तो एक अजून एक माणूस होता तर तो त्यांना श्रीराम म्हणून म्हणत होता, नाव घेऊन उच्चारत होता असं. ते आम्ही ऐकलं तेवढं. श्रीराम श्रीराम म्हणले की एकदम निषाद राजा उभे राहिले. अरे श्रीराम, तो तर माझा बालमित्र आहे, आश्रमातला मित्र आहे म्हणे. मग ते म्हणाले होते येणार म्हणून, पण ते आत्ता येणार आहेत हे मला माहीतच नव्हतं. बरं बरं बरं, चला चला आपण काय करू. त्यांनी काय सांगितलं, खूप भाव अगदी इनोसंट असायचे ते लोक की नाही, ते सगळे आदिवासी लोक. त्यांनी लगेच काय केलं की सांगितलं त्यांना की जा गावामध्ये सगळी दौंडी पिटवा आणि आपल्या सगळ्या जनतेला बरोबर घ्या, आपण वाजत गाजत श्रीरामाचं दर्शन घ्यायला जाऊ स्वागतासाठी आणि त्यांना घेऊन येऊ. आणि मग सगळं त्यांनी दौंडी पेटवली आणि सगळ्या लोकांना सांगितलं निषाद राजाने की अयोध्येचे राजकुमार श्रीराम इथे आलेले आहेत आणि आपल्याला त्यांचं स्वागत करण्यासाठी जायचंय. तर ज्याला कोणाला काही त्यांना उपहार देण्यासाठी म्हणजे गिफ्ट देण्यासाठी जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर घ्या. तर मग ज्यांनी आपल्या घरामध्ये जे काही असेल ते घेतलं. कोणी फळं घेतले, कोणी फुलं घेतले, जे घरामध्ये कोणी काही केलेलं असेल ते सगळं घेतलं आणि सगळे वाजत गाजत नाचत. आदिवासी लोकांचे ते कपडे असे छोटे छोटे असतात आणि ते नाचत नाचत छान जिथे राम आणि लक्ष्मण सीता बसलेले ते तिथे गेले. आणि गेल्याबरोबर मग रामाने ओळखलं की अरे निषाद आपला बालमित्र आलेला आहे म्हणून. मग ते दोघं जणांनी गळाभेट वगैरे घेतली. मग त्यांनी म्हणले पण प्रभू, हे तुम्ही असे भगवे वस्त्र वगैरे का बरं हे केलेले, काही कळालं नाही. मग सुमंताने थोडक्यामध्ये त्यांना सांगितलं की असं असं आहे, त्यांना याच्यामध्ये जायचं. तर म्हणले की नाही, चला आता माझ्या राजदरबारामध्ये चला, तुमचं स्वागत करण्यासाठीच तुम्हाला नेण्यासाठी आम्ही सगळेजण एवढं वाजत गाजत आलेलो, माझ्या पण राजदरबाराला तुमचे पावलं लागू द्या वगैरे म्हणून. तर मग राम काही असे एकदम तुसडे हे करून देणार नव्हते. त्यांनी छान नम्रतेत सांगितलं की आम्ही आता मुनिवेश परिधान केलेला आहे सगळा, तर आम्हाला दुसरं आणि त्याच्यामुळे आम्हाला नगरामध्ये जाणं सुद्धा वर्ज्य आहे. आम्ही नगरामध्ये कुठे जाऊ शकत नाही, वनातच राहू शकतो. पण त्यातही निषाद राजा म्हणले ठीक आहे, मग हे वनच आहे, तुम्ही इथे राहा, मग ह्या वनामध्ये आम्ही तुमची सगळी तयारी करू. तुम्ही जर 14 वर्ष म्हणलं तर 14 वर्ष इथे राहा, आम्हीच सगळेजण इथे येऊन राहू, आपणच सगळेजण म्हणून राज्य करू इथे. पण पुन्हा राम म्हणाले नाही, तसं नाही. तुम्ही आणलेला हा सगळा उपहार म्हणजे सगळे जे आणले तुम्ही गिफ्ट, त्या सगळ्या मी स्वीकारतो, पण ते आम्ही खाऊ शकत नाही. आम्ही ते आणलेले तुम्ही कपडे आम्ही घालू शकत नाही. आम्ही मुनिवेशातच राहणार आणि वनात राहणार, असं कुणी दिलेलं आम्हाला चालणार नाही. आम्ही आपल्या हाताने जे फळं हे तोडून खाणार, त्याचंच काही स्वयंपाक केला तर आम्ही ते खाऊ शकतो. आम्ही हे दुसऱ्याने कोणी दिलेलं 14 वर्षसुद्धा खाणार नाही. थोडंसं वाईट वाटलं निषाद राजाला. म्हणले की आले होते छान, तर आम्हाला खूप चांगलं वाटलं, तेवढ्या वेळातच तुम्ही आले असते तर छान झालं असतं वगैरे वगैरे. मग त्यांनी पण ते म्हणले की नाही. मग त्यांनी ठीक आहे म्हणे. पण म्हणे रामाने सांगितलं. मग ते म्हणले काय सेवा तुमची करावी आम्ही आता. तर मग राम म्हणले की माझं एक काम करशील, मला ह्या नदी पार जायचं आहे, तर मला एक नाव उपलब्ध करून दे. नाव माहिती आहे ना तुम्हाला, पाण्यातून जाताना नावेतून जातो आपण, तर ती नाव मला तुम्ही उपलब्ध करून द्या. तर मग निषाद राजा म्हणले ठीक. पण इकडं मग सुमंत म्हणले की का महाराज, नाव कशाला पाहिजे तुम्हाला, आपण रस्त्याने रथ आहे ना आपला, आपण रथामध्ये जाऊ. रामाने त्यांना पण म्हणले की सुमंत, तुमचा सुद्धा प्रवास आमच्या बरोबरचा इथेच थांबतोय, तुम्ही आता परत अयोध्येला जायला पाहिजे. राजा दशरथांना तुम्ही सहाय्य केलं पाहिजे. पुन्हा सुमंत पण म्हणले नाही नाही, मी नाही जाणार, मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. मला दशरथ राजाने सांगितलेले, महाराजांनी सांगितलेले असं सोडून यायचं नाही म्हणून. नाही नाही, मी नाही जाऊ शकत. पण मग पुन्हा रामाने समजावून सांगितलेले की हे वचनामध्ये फक्त मी आहे, पण माझ्याबरोबर हे दोघंही जण आलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा जर इकडे आलात तर तिकडे राज्य कोण करेल. तुम्ही फक्त मंत्री नाही आहात, तर महाराजांचे परममित्र पण आहात, तर तुम्ही तिथे गेलं पाहिजे, सगळा राज्यकारभार सांभाळला पाहिजे. त्यांची मनस्थिती बरोबर नाही आहे, तुम्ही त्यांना सांत्वना दिली पाहिजे आणि सगळं राज्य सांभाळायला तुम्ही मदत केली पाहिजे. आणि हो, तुम्ही गेल्यानंतर भरताला बोलवून घ्या आणि त्याचा राज्याभिषेक करा आणि त्याच्यावर सुद्धा एवढंच प्रेम करा.
महाराजांना सांभाळा, राज्याला सांभाळा असं म्हणून त्यांनी त्यांना नमस्कार केला. पण पुन्हा मग ते म्हणले की आता नाव. मग राजा निषाद आणि त्या तिघांना घेऊन नावेच्या तिकडे गेले आणि तिथे नावाडी एक होता. नावाडी म्हणजे कोण? नाव चालवणारा, जसा बस चालवणारा, जीप चालवणारा, कार चालवणारा, रिक्षा चालवणारा, विमान चालवणारा, जसा ड्रायव्हर असतो की नाही, तर तसाच नाव पण चालवणारा जो ड्रायव्हर आहे तर त्याला नावाडी म्हणतात. आणि त्या नावाडी तिथे आवाज दिला की अरे इकडे ये, आणि हे प्रभू अयोध्येचे राजकुमार आहेत आणि ह्यांना ह्या किनाऱ्यापासून नदीचं पार करायचं, त्या किनाऱ्यावर त्यांना सोडायचंय. तो आला की त्यांना ते तेजपुंज राम दिसले, त्यांना त्याच्यामध्ये देव दिसला आणि ते म्हणाले की हो का? त्यांनी असं असं त्यांना खालपासून वरपर्यंत पाहिलं. बरं म्हणे, आमच्या याच्यामध्ये कोणी पण येतात म्हणे नावेमध्ये आणि माझे नाव दूषित करून टाकतात म्हणे. तर मग मला असं करायचं आहे म्हणे की तुमचे पाय धुतो म्हणे, आणि ते पाय धुतलेलं पाणी मी पिऊन पाहतो म्हणे, काही जादूटोणा तर नाही आहे ना तुमच्या याच्यामध्ये, आणि ते जर मला काही झालं नाही तर चला म्हणे, नाही तर मी नाही जाऊ देणार म्हणे तुम्हाला. आणि मग त्यांनी काय केलं, आपल्या बायकोला बोलवलं गंगाजल घेऊन ये म्हणून, आणि मग पाय धुतले नवरा बायकोनी, त्या दोघांनी, त्या नावाडीने आणि त्याच्या बायकोनी, आणि त्यांचे पाणी ते तीर्थ म्हणून पिलं आणि म्हटले की हो हो ठीक आहे, काही नाही झालं मला, आता चला आता नावेत बसायला. आणि मग ते सगळे नावेमध्ये तिघही जण, निषाद राजा पण बसले त्यांच्या तिथपर्यंत, ते पण गेले आणि हे चौघे जण आणि नावाडी तिथपर्यंत नदीचा पार करून त्यांनी तिथे त्यांना उतरवलं खाली. हे सगळेजण खाली उतरले, तो नावाडी पण खाली उतरला. आता मला सांगा, आपण कुठे जाताना त्याला भाडं देतो की नाही, पैसे द्यायला पाहिजेत की नाही ड्रायव्हरला. तर आता ह्यांच्याकडे तर काही पैसे नव्हते, मग आता काय करायचं. म्हणून सीतेने आपल्या हातातली अंगठी काढून श्रीरामाजवळ दिली आणि सांगितलं की ही अंगठी त्या नावाड्याला द्या म्हणून, असं फुकट कोणाचं जाऊ नये म्हणून, तो त्याचा व्यवसाय. पण त्यांनी त्या नावाड्याने ती अंगठी घेतली नाही. नाही 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 नको म्हणे, मला हे काही नको, तुम्ही आलात माझ्या ह्याच्यामध्ये बसलात, अहो आपण दोघं पण नावाडी म्हणे, म्हणजे आपण दोघं पण ड्रायव्हर आहोत असं तो नावाडी म्हणाला, नाव हा करणारा. तर म्हणे कसं? अहो मी ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यापर्यंत प्रवाशांना नेऊन सोडतो म्हणे पाण्यातून, तो मी नावाडी. पण म्हणे प्रभू तुम्ही तर केवढे मोठे नावाडी आहेत म्हणे. अहो तुम्ही तर सगळे लोकांना, जेवढी सगळे जग आहे ह्या जगाचे सगळे पालन करता आहात, तुम्ही ह्या सगळ्यांना सांभाळून घेता, सुख समृद्धी अध्यात्माचं तुम्ही त्यांची वाट चालू करतात आणि शेवटी भवपार नेतात. ह्या संसार रूपी नावेतून तुम्ही मोक्षरूपी स्वर्गामध्ये नावाड्यांना म्हणजे प्रवाशांना घेऊन जातात. बालमित्रांनो, तुम्हाला हे भवपार, मोक्ष, संसार हे काही आत्ता समजणार नाही हो. पण घरामध्ये तुमच्या मोठी माणसं, आजी आजोबा असतील, त्यांना विचारा. त्यांना विचारायचं की हे अलकाजींनी सांगितलेले याचा अर्थ काय आहे, ते तुम्हाला बरोबर सांगतील. आणि पुढे पुढे तुम्हाला हे नेहमी करता उपयोगाला येईल की नाही, तुम्हाला ही शिकवण आहे या सगळ्या गोष्टीची, म्हणून तर तुम्हाला सांगते मी ह्या सगळ्या गोष्टी. तर हे सगळं तुम्ही घरामध्ये सगळ्यांना त्यांना विचारा. तर असं त्यांनी सांगितलं आणि ते खाली उतरले. पण आता पुढच्या याच्यामध्ये त्यांनी काय काय केलेलं आहे, 14 वर्ष वनामध्ये काय काय केलंय, तर हे आपण प्रत्येक टप्प्यामध्ये आता सांगणारच आहोत. तर ह्याच्यामधून तुम्हाला काय वाटलं बरं? बघा, त्या श्रीरामाची वनामध्ये आत्ता आपल्याला राजा होणार आहे, पण ते सोडून त्यांनी मात्या पित्याची आज्ञा मानली आणि 14 वर्ष वनामध्ये निघाले. पुन्हा अजून एक सांगण्यासारखं काय की त्यांनी आपल्या मायभूमीला विसरले नाही. त्यांनी पण त्या, जसं आपण आपल्या आईला कुठे जाताना नमस्कार करतो तसं त्या मायभूमीला पण नमस्कार केला आणि सांगितलं की मी 14 वर्षानंतर येणार आहे, पण माझ्या बाकीच्या सगळ्यांना सांभाळ गं आई. आणि ती माती त्यांनी स्वतः बरोबर घेतली. म्हणजे किती किती नम्र माणसाने असावं हे या श्रीरामाच्या चरित्रावरून आपल्याला लक्षात येतं. तर मग आता पुढच्या याच्यामध्ये काय काय अजून काय काय करणार आहेत राम, लक्ष्मण, सीता, आणि त्यांना कोण कोण भेटणार आहे ते पुढच्या भागात बघूया. जय श्रीराम.